अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मित्रांनो. सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत आणि 8 जे काही नियम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची परंपरा ही शतकानुशतके चालत आली आहे. कारण असे मानले जाते की जर दिवसाची सुरुवात भगवान सूर्यदेवाला जल जल अर्पण करून केली तर संपूर्ण दिवसाचे आपल्याला चांगले फळ मिळते. तथापि भगवान सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. कारण रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो आणि या दिवशी त्यांची योग्य पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी टिकून राहते. तर आपल्या ज्योतिषशास्त्रातही भगवान सूर्यदेव त्याचे एक विशेष स्थान आहे आणि त्याला आत्म्याचा घटक असे मानले जाते. भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे स्वामी मानले जातात. याशिवाय सूर्यदेव सिंह राशीचे मालक देखील आहेत आणि सिंह राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव नेहमीच आशीर्वाद देत असतात. असे मानले जाते की ज्या लोकांना भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात प्रगतीची शक्यता असते आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळते. असं म्हटलं जातं की ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असते त्यांनी दररोज सकाळी भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांची स्थिती ही मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय मित्रांनो, शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितलेले आहेत आणि ज्यांचे पालन करून एखाद्या व्यक्तीने पाणी अर्पण करून सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये एखादा दोष वगैरे असेल तर तो दूर करता येतो. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे आशीर्वादही मिळत नाही आणि ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम हे भोगावे लागतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत आणि भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम हे म्हणजे पाळावेच लागतात, त्याची गरजच आहे आपल्याला. तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे काय फायदे आहेत, याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका तुम्ही करायच्या नाहीये त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. परंतु त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायमचा राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की भगवान सूर्यदेवाला पाणी कसे अर्पण करावे. तर पाणी अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि त्यांचे नियम काय आहेत. तर पहिलं म्हणजे पाणी अर्पण करण्याची वेळ. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना हेच सांगते की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक वेळ असते. काही लोक रात्री 10-1 वाजता किंवा दुपारी सूर्याला जल अर्पण करतात. जर तुम्ही सूर्यदेवाला अशा प्रकारे पाणी अर्पण केले तर तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही. उलट तुम्हाला अशुभ परिणाम दिसायला सुरुवात होते. जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तर उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याचा प्रयत्न करा. उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणे हे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतात आणि त्यासोबतच तुमचे थांबलेले कोणतेही काम विलंब न करता पूर्ण होते. तर तर तुम्ही जेव्हा सूर्याला पाणी घालता किंवा जल अर्पण करता तेव्हा लोट्याच्या धातूकडे देखील लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच काय, जो लोटा आपण म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घेतो पाणी अर्पण करण्यासाठी त्या लोट्याच्या धातूकडे देखील तुमचं लक्ष तुम्ही दिले पाहिजे. कारण आजकाल लोक ही तांबे, पितळ, चांदी आणि अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये पाणी अर्पण करतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही यापैकी कोणतेही भांडे वापरू नका. परंतु तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावे की सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना नेहमी म्हणजे
जेव्हा तुम्ही अर्पण करता पाणी तेव्हा स्टीलचे भांडे जर वापरत असाल ते स्टीलचे भांडे वापरणे टाळा, कारण स्टीलच्या भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे हे चांगले मानले जाते. त्याशिवाय तुम्ही स्टीलचे भांडे अजिबात वापरू नका. वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि जर तुम्ही साबणाऐवजी राखेने लोटा स्वच्छ केला तर ते खूपच चांगले होईल. तर तिसरं आहे कमी कपडे घाला. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तेव्हा शक्य तितके कमी कपडे घालण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास सूर्यदेवाला जल अर्पण करताना पांढरे कपडे घाला. जर तुमच्याकडे पांढरे कपडे नसतील तर हलक्या रंगाचे कपडे तुम्ही घातले तरी चालतील, पण सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कधीही काळे कपडे घालू नका, कारण काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. तर चौथा आहे पाणी अर्पण करण्याची पद्धत काय आहे. तर मित्रांनो, भगवान सूर्याला पाणी अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे की सूर्यदेवाला आपण पाणी जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा पाणी अर्पण करताना भांडे तुमच्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवा की पाण्याचा एक उंच प्रवाह तयार होईल आणि त्याच वेळी सूर्यकिरणांचा प्रकाश भांड्यातील पाण्यामधून फिल्टर होऊन तुमच्या शरीरावर पोहोचेल. ओके. आणि जर अशा प्रकारे भगवान सूर्यदेवाला पाणी तुम्ही अर्पण केले तर व्यक्ती हा रोगमुक्त आणि निरोगी राहतो. तसेच तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्यदेवाकडे पाहावे आणि त्या काळात बहुतेक लोक हे डोळे बंद करतात, पण तुम्ही ते अजिबात करू नये. तर पाचवा आहे योग्य ठिकाणी पाणी अर्पण करा. हे पहा, असे म्हटले जाते की जेव्हा लोक भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात तेव्हा ते कुठेही पाणी अर्पण करण्यास सुरुवात करतात, परंतु तुम्ही हिरव्या गवताळ शेतात, नदीत किंवा घराच्या लॉन मध्ये उभे राहून भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी नाल्यात किंवा इतर कोणत्याही अशुद्ध ठिकाणी जाऊ नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर लाकडी आसनावर उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करावे, कारण असे केल्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनात शुभ फळे मिळतील. तर ती पाणी देण्याची दिशा कोणती आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक विशिष्ट दिशा आहे. सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे तोंड नेहमी पूर्वेकडे असले पाहिजे, कारण सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, म्हणून त्याचे चित्र किंवा मूर्ती या दिशेला ठेवावी. जर तुम्हाला सकाळी सूर्यदेवाचे दर्शन जर होत नसेल तर घरी ठेवलेल्या तुमच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा ही तुम्हाला केली तरी चालते. तर सातवा आहे की स्नान आणि पवित्रता. म्हणजेच काय, तर मित्रांनो, तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना विशेषतः पवित्रतेची काळजी घेतली पाहिजे. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावे. तुम्ही तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे. याशिवाय मित्रांनो, तुम्ही पाणी अर्पण करताना मनात नकारात्मक विचार अजिबात ठेवू नये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता, जल अर्पण करता तेव्हा बूट किंवा चप्पल अजिबात घालू नका, कारण पाणी देताना कधीही बूट आणि चप्पल घालायचंच नाही, कारण आपल्या उघड्या पायाने आपण भगवान सूर्यदेवाला आपण जल अर्पण केलं पाहिजे. याशिवाय पाणी जेव्हा आपण अर्पण करत असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की पाणी तुमच्या पायावर जाऊ नये, अन्यथा शुभ परिणामाऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील आणि भगवान सूर्यदेव तुमच्यावर रागवू शकतात. त्याशिवाय मित्रांनो, पाणी देताना प्रवाह सतत चालू ठेवा आणि तो वारंवार थांबवू नका. तसेच पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सूर्यदेवाला जल अर्पण करा. भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना हे नियम पाळलेच पाहिजेत. चला तर मग अजून एक गोष्ट जाणून घेऊया की भगवान सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नये. तर पहिला मुद्दा हा आहे की सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाणी देऊ नका, कारण मित्रांनो, सूर्योदयानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे. दिवसाच्या पहिल्या किरणांचा हा काळ असतो जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते. सूर्यास्तानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. तसेच सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वात उत्तम आहे, सर्वात योग्य आहे, कारण सूर्यास्तानंतर सूर्योदयाचा नैसर्गिक क्रम संपतो आणि त्यावेळी पाणी अर्पण केल्याने पूजेचे फळ हे अपूर्ण राहू शकते आणि ज्यामुळे तुम्ही भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता. यातलं दुसरं काय, तर पाणी वाया अजिबात घालू नका, कारण भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पाण्याचा अपव्यय होऊ नये.
पाण्याचा वापर शुद्धतेने आणि आदराने तुम्ही केला पाहिजे. आणि जर तुम्ही पाणी अर्पण करताना अनावश्यकपणे पाणी वाया घालवत असाल तर त्याचा परिणाम केवळ पूजेच्या शुद्धतेवर होत नाही, तर त्याचा परिणाम हा नकारात्मक देखील होऊ शकतो. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आणि ते एकाग्रतेने आणि भक्तीने अर्पण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. पाणी देताना जर जास्त पाणी वाया गेले तर त्यांचे नकारात्मक परिणाम तुम्हाला पाहावे लागतील. तसेच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू शकते आणि ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते. तसेच जेव्हा आपण पाणी अर्पण करत असतो तेव्हा एकाग्रतेचा अभाव असता कामा नये. म्हणजेच भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना एकाग्रता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही पाणी अर्पण करताना विभाजित झालात किंवा तुमच्या विचारांमध्ये व्यस्त झालात तर पूजेचा प्रभाव हा कमी होऊ शकतो. म्हणून भगवान सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे मन पूर्णपणे भगवान सूर्याच्या पूजेसाठी समर्पित करा. ध्यानधारणेसह पाणी अर्पण केल्याने तुमची सूर्यावरील भक्ती आणि श्रद्धाही दिसून येते. ध्यानाचा अभाव उपासनेच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांनी दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करावे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळकट होतो. तसेच सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात मान वाढतो. चौथा मुद्दा काय आहे तर अंघोळ केल्याशिवाय पाणी अजिबात देऊ नका. कारण मित्रांनो, जेव्हा अंघोळ तुम्ही केल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. कारण सूर्यदेव हे आपल्यासाठी आपले भगवान आहेत. त्यामुळे देवाची पूजा करताना हे शुद्ध शरीराने आणि मनाने केली पाहिजे. शरीरावर काही अशुद्धता असल्यास स्नान न करता सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे हे केवळ अयोग्य मानले जात नाही, तर पूजेचे फळ देखील अपूर्व मानले जाते. तर बघा, ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत सूर्यदोष आहे त्यांच्यासाठी ही विशिष्ट फायदेशीर आहे. आणि अशा परिस्थितीत सूर्यदेवाची पूजा केल्याने शनी, राहू आणि केतूचे वाईट प्रभाव देखील दूर होऊ शकतात. शारीरिक, मानसिक आणि भौतिक समृद्धीच्या दिशेने एक महत्वाचे हे एक पाऊल आहे. त्यामुळे सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल. मित्रांनो, सूर्यदेवाची पूजा केल्याने आणि पाणी अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो. असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो जीवनातील अडचणींना धैर्याने तोंड देण्याची त्याला शक्ती मिळते. आणि ही पूजा नकारात्मक विचारांतून करते आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन जगण्याची प्रेरणा देते. सूर्यदेवाच्या कृपेने आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती वाढते आणि जीवनात आनंद आणि शांती राहते. याशिवाय भगवान सूर्यदेवाच्या कृपेने साधकाची प्रलंबित कामे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि त्यांची सेवा केली तर सुद्धा तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे अनंत असे आशीर्वाद मिळतात आणि ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुख, शांती आणि संपत्ती मिळते. तर चला मित्रांनो, जर तुम्ही भगवान सूर्यदेवाला भक्तिभावाने आणि विहित पद्धतीने पाणी अर्पण केले तर तुम्ही असे फायदे जरूर बघायला मिळतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.